आज यात्रेचा 6वा दिवस. पहाटेचे 3:30 वाजलेले आहेत. आजच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहोत. आम्ही आज इथून गंगोत्री येथे जाणार आहोत. येताना शक्तीश टेम्पल आणि काशी विश्वनाथ टेम्पल या दोन्ही मंदिरांना भेट देणार आहोत. शक्यतो गंगोत्री मंदिरामध्ये जाताना स्नान घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. पुढील प्रवास वर्णन किंवा आता ऐतिहासिक माहिती वगैरे याविषयी डॉक्टर श्यामसुंदर मोरे वर्णन करतील. गंगावतरणाबद्दल किंवा स्वर्गातून पृथ्वीवर गंगा कशी अवतरित झाली त्याबद्दलची पौराणिक कथा मी सांगत आहे. पौराणिक हा इक्ष्वाकू वंशामध्ये, ज्या वंशामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्या वंशामध्ये रघु, दिलीप असे महत्त्वाचे मोठे मोठे राजे होऊन गेले. आपण ऐकलेलं असतं की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन जाई. अशा वंशामध्ये राजा सगर नावाचे त्यांचे प्रभू रामचंद्रांचे पूर्वज जन्माला आले आणि त्यांनी अश्वमेध यज्ञ केला होता आणि तो यज्ञाचा घोडा इंद्राने चोरून नेला आणि तो गौतम ऋषींच्या आश्रमात सोडून दिला. आणि मग तो घोड्याला शोधण्यासाठी महाराजा सगरांचे 60,000 पुत्र शोधत गेले आणि तिथे त्यांच्याकडून गौतम ऋषींचा अपमान झाल्यामुळे त्यांनी त्यांना शाप दिला आणि त्यांचे राखेच्या ढिगात रूपांतरण झाले. पण आता इतक्या कमी वयामध्ये त्यांना असं दुर्दैवी मरण आल्यामुळे, त्यांना मोक्षाची संधी नसल्यामुळे मग त्यांच्या वंशातील भगीरथ याने महान तपश्चर्या केली आणि स्वर्गातून गंगा अवतरणित करण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्या प्रयत्नामुळे स्वर्गामधून गंगा पृथ्वीवर यायला तयार झाली, परंतु तिच्या मोठ्या प्रवाहामुळे पृथ्वी गाडली जाण्याचा संभव होता. म्हणून भगवान शंकरांना विनंती करण्यात आली आणि त्यांनी आपल्या जटेमध्ये गंगेला स्थान दिलं आणि तिथून पुढे ती प्रवाहित झाली. आणि त्या प्रवाहित झाल्यानंतर त्या गंगेच्या पाण्यामुळे महाराज सगरांचे 60,000 पुत्र त्यांच्या स्पर्शामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली. अशा रीतीने भगीरथाने अथक प्रयत्न केले. म्हणून आत्तासुद्धा आपण म्हणतो की मी भगीरथ प्रयत्न केले आहेत त्यामुळे मला ही गोष्ट साध्य झाली आहे. किंवा भगीरथ म्हणजे खूप प्रयत्न आणि भीष्म म्हणजे प्रचंड प्रतिज्ञा, अशी आत्तासुद्धा प्रचलित आहे.
आवाज थोडा कमी. अच्छा. गरम कुंड गंगनानी. देवाधिदेव महादेव जगदीश्वर वंदनम. महेश्वर वंदनम हे जगदीश्वर वंदनम. देवों के अधिकारी है थोड़ा आवाज बढ़ाओ.
आम्ही पोचलो आहोत गंगोत्री धामला. पण म्हणजे यमुनोत्रीपेक्षा कमी होय. गंगोत्री धाम मंदिर. आता आम्ही आलो आहोत काशी विश्वनाथ मंदिर, उत्तर काशी. हळूहळू. हा हा, या आता बंद करतो.